19 मार्च 2026 रोजी एक मूवी रिलीज झाली जिचं नाव आहे धुरंधर एक रिव्हेंज। एका साईडला लोक तिला देशभक्तीची मूवी म्हणून ॲप्रिशिएट करत आहे आणि दुसऱ्या बाजूला तिला एक प्रोपगंडा मूवी म्हणून लोक तिला ट्रोल करत आहात। तर देशभक्तीसाठी शेअर करा, ॲप्रिशिएट करा, ही चांगलीच गोष्ट आहे। पण जर कोणत्याही पार्टीचा प्रोपगंडा मूवीमध्ये दाखवला जात असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि या मूवीमध्ये पूर्ण प्रोपगंडाच दाखवला गेलेला आहे, जे पाहून लोक व्हेरीफाय न करता त्याला खरं मानत आहे। या मूवीमध्ये देशभक्तीच्या आड काहीतरी वेगळाच प्रोपगंडा राबवला गेलेला आहे। ही मूवी एंटरटेनमेंटसाठी आहे, देशभक्तीसाठी आहे की हिंदू मुस्लिम धर्माला ट्रिगर करण्यासाठी बनवलेली आहे। जर ही मूवी इंडिया वर्सेस पाकिस्तान विरुद्ध आहे तर तिथे हिंदू मुस्लिमचा अँगल आलाच कसा। जर तुम्ही मूवी नीट बघितली तर पहिलाच डायलॉग आहे की हिंदू कौम खूपच भित्र आहे। जर ही मूवी भारत वर्सेस पाकिस्तान आहे तर याच्यात हिंदू हा शब्द आलाच कसा, कारण भारतात तर वेगळ्या वेगळ्या जाती आहे, वेगळ्या वेगळ्या धर्म आहे। तर हा डायलॉग नसता राहिला किंवा याच्या ऐवजी फक्त असा डायलॉग असता की भारत कौम खूप भित्र आहे तरी चाललं असतं, पण तिथे हिंदू हा शब्दच का वापरायचा होता। तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की या शब्दाचा काय परिणाम होतो, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह। खरं म्हणजे इथे हिंदू मुस्लिम अँगल आलाच कसा, इथे भारत पाकिस्तान अँगल हवा होता। आता हमजाला 2004 मध्ये पाकिस्तानात पाठवलं। आता मेजर इक्बाल असो, रेहमान डकेट असो, अरशद पप्पू असो किंवा चौधरी असलम असो, यांचं एन्काउंटर 2014च्या अगोदरच झालेलं आहे आणि जे हमजाच्या आईला 30,000 रुपये दर महिना पाठवत होते ते 2014च्या अगोदरच पाठवत होते आणि त्यावेळेला डॉक्टर मनमोहन सिंग यांची सरकार होती। तुम्ही हे फॅक्ट चेक करू शकता आणि मलाही कमेंट सेक्शनमध्ये कोट करू शकता। आता मूवीमध्ये ज्याही घटना दाखवलेल्या आहेत त्या सगळ्या ओरिजिनल आहेत, पण त्या तोडून मोडून वेगळ्या वेगळ्या कालखंडात घडलेल्या आहेत असं दाखवण्यात आलेलं आहे। खरं म्हणजे या सगळ्या घटना 2014च्या अगोदर घडलेल्या आहेत आणि 2014च्या अगोदर कोणाची सरकार होती तर काँग्रेसची सरकार होती आणि 2014 नंतर काहीच घडलेलं नाही, तरी सुद्धा सगळं श्रेय हे बीजेपीला कसं जाऊ शकतं। तुम्ही फॅक्ट चेक करून मला नेमकी कोट करा। मूवीमध्ये दाखवण्यात आलं आहे की डिमॉनिटायझेशन एक मास्टर स्ट्रोक आहे। आता डिमॉनिटायझेशन मास्टर स्ट्रोक कसं म्हणता येईल, कारण आरबीआयने सांगितलं होतं की 99.3% नोटा परत आलेल्या आहेत, मग त्या व्हाईट वॉश करून आलेल्या असो किंवा कोणत्याही मार्गाने आल्या असो, पण 99.3% नोटा ज्या डुप्लिकेट नोटा होत्या किंवा जुन्या नोटा होत्या त्या किंवा भ्रष्टाचार झालेलं होतं ते सगळं परत आलेलं होतं आणि लाईनमध्ये सामान्य जनता उभे राहून 120 लोक मरण पावली। जर तुम्हाला अगोदरच कळलेलं होतं की पाकिस्तान डुप्लिकेट नोटा भारतात आणणार आहे तर तुम्ही ते बॉर्डरवरतीच का त्याच्यावरती काही ॲक्शन घेऊ शकत नव्हते, त्याला नोटबंदी करण्याची काय गरज होती आणि तुम्ही मग याला मास्टर स्ट्रोक कसं म्हणू शकता। आता मूवीमध्ये एक डायलॉग आहे की चहावाल्याने आमच्या नाकात दम करून ठेवलेला आहे। आता मला सांगा, ज्या घटना 2014च्या अगोदर घडल्या आणि सगळे लोक 2014च्या अगोदरच एन्काउंटरमध्ये मरण पावलेले होते, मग ते लोक कसे म्हणू शकतात की चहावाल्यांनी आमच्या नाकात दम करून ठेवला, म्हणजे प्रोपगंडा कुठेही घुसवलेला आहे। या डायलॉगची ही गरज नव्हती तिथे। आता रणवीर सिंगचा एक डायलॉग आहे की ये नया भारत है, घर में घुसेगा भी और मारेगा भी। याचा अर्थ काय की हा नवीन इंडिया आहे आणि हा खूप सुरक्षित आहे आणि याच्यात कोणतीही अडचण नाही। पण मग 2014 नंतर पुलवामा अटॅक, पहलगाम हल्ला आणि दिल्ली ब्लास्ट कसं काय झालं, मग तुम्हाला वाटतं की हा जो नवीन भारत आहे खूपच सुरक्षित आहे? कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा। आता सगळ्यात मोठी गोष्ट, मूवीच्या सुरुवातीला जे एक डिस्क्लेमर येतं ज्याच्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे की ही मूवी एका ट्रू इव्हेंट्सने प्रेरित झालेली आहे आणि याच्यात जे पण पात्र आहेत ते काल्पनिक आहे, जीवित किंवा मृत्यू व्यक्तीशी काही एक संबंध नाही, ही एक फिक्शनल मूवी आहे। मग आता तुम्हीच मला सांगा, जर एवढं डिस्क्लेमर दिलेलं आहे तर तुम्ही कसं म्हणू शकता की हे सत्य घटनेवर आधारित आहे किंवा जेही पात्र दाखवले आहेत ते ओरिजिनल आहेत आणि मोदीजींचं जे पात्र आहे ते फिक्शनल आहे की ओरिजिनल आहे? तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा की मी खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे।